वानाडोंगरीतील विविध नागरी समस्यांबाबत नगर परिषदेला निवेदन. वानाडोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते देवचंदजी काळे व त्यांचे सहकारी समाधान माने, वानाडोंगरी शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी प्रभाग क्रमांक 12 मधील विविध प्रलंबित नागरी समस्यांकडे लक्ष वेधत मुख्य अधिकारी तथा नगर प्रशासक अधिकारी, नगर अध्यक्ष सुनंदाताई बागडे, नगर परिषद वानाडोंगरी यांना निवेदन सादर केलं आहे. निवेदनात नवजीवन कॉलनी बोर्ड ते तिवारी यांच्या घरापर्यंत तसेच देवचंद काळे यांच्या घरापासून काटोल गुरुजी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करण्याची मागणी करण्यात आली. तसेच स्वामी विवेकानंद लायब्ररी समोरील सुरक्षा भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना व नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी लवकरात लवकर सुरक्षा भिंत उभी करावी व लायब्ररीमध्ये 24 तास सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे, कारण तिथे मुलं रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतात. ते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व मुलींच्या सुरक्षेच्या उद्देशाने हा मुद्दा मांडण्यात आला. अशा मागण्या नगर अध्यक्षांपुढे करण्यात आल्या. नागरिकांकडून नवीन नळ कनेक्शनसाठी शुल्क भरूनही अनेकांना अद्याप नळ जोडणी मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करून तातडीने नळ कनेक्शन देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय नाग मंदिर ते उके यांच्या घरापर्यंत सांडपाणी नालीची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच महाराष्ट्र चौकात अरुंद रस्त्याचं रुंदीकरण करून वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालावा अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. त्यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. श्यामराव सरपे, नानाजी जोशी, विनोद धारपुरे, सुनील घालनी, हेमराज काटोले, अशोक इंगळे, वसंत शहाकारकर, रमेश खानुलकर, स्वप्नील मानकर, दशरथ कारेमोरे, दिलीप देशमुख हे सर्व मागण्यांवर नगर परिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा नगर परिषदेसमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते देवचंदजी काळे यांनी दिला आहे. तसेच समाधानजी माने यांनी प्रशासनाने गांभीर्याने याकडे लक्ष द्यावे असं व महिला सुरक्षाकडे विशेष लक्ष द्यावे ही विनंती केली आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र खेडकर हिंगणा. तो माझे घर एकटं होतं, तिथं पब्लिक नव्हती, तेव्हा ते काम थांबवून झालं. आता एखाद्या पाठपुरावा करायला मी गेलो, ते लोक म्हणते का तुमच्या ऑब्जेक्शन काय. जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायला आता लायब्ररी बनली तर आमचं बाल उद्यान होतं. बाल उद्यान म्हणजे तयार केलं आणि संस्था थांबवून लोकांनी प्रचार गोळा करून ते तिचे खंबे एकूण जारू गेट गायब करून. तिसरी गोष्ट एक लायब्ररी केली, चांगलीच केली, मला घेत नाही, पण तिथे जसे जपान गार्डन जे राहते, 2 मुली इथे बसतात, 2 मुलं तिथं बसतात, 2 हजाराचं बुडत राहते, म्हणजे आमच्या लहान ज्या मुली आहेत त्यांच्यावर काय परिणाम. जेव्हा माझ्या घरासमोर बसायचे तेव्हा मी विरोध केला. इथून मागची पाहिजे झाले, मग तिथं तुमच्या व्यक्ती आहे का जबाबदार म्हणून ऐकून घ्या. तिथं जे व्यक्ती आहे फक्त तो येते, अर्धा एक तास असते, आपला चल्ला गाडी घेऊन कोणी जबाबदार व्यक्ती बसलेला नाही. बरोबर आहे का तिथं. आमचा विषय असा आहे, नगर परिषदेच्या माध्यमातून एखादा व्यक्ती तिथे नेमण्यात यावा. नगर लायब्ररी आहे कारण तिथे मुलं अभ्यासात जाता येतात. जर तिथे एखादा अनुचित प्रकार मुलांना नाही घडू पण जर घडला तर त्याची जबाबदारी कोणाची आहे. एक तर तिथे जसं बांधून होतं ठीक आहे, ते तुम्ही नगर परिषदेने जे आठवलं त्याच्यावर तिथे लायब्ररी बांधली, तिच्या नागरिकांची परवानगी न घेता ठीक आहे, त्याला लायब्ररी बांधली, तो एक विषय चांगला आहे, आपण त्याला विरोध करत नाही. पण एक तर तिच्या नागरिकांची सहमती घेतली, त्यानंतर लायब्ररी बांधली, तर त्यानंतर तिथे येणारे मुलं मुली ते फक्त तिथल्याच प्रभागाचे राहत नाही, आजूबाजूच्या एरियात ते राहतात, कुठे येतात. आता आपण बघत आहे सगळीकडे वातावरण खूप विचित्र घडत आहे. उद्या रात्री बेरात्री पोरं तिथं अभ्यासाला येतात. उद्या जर तिथं एखाद्या मुलीसोबत अनुचित प्रकार घडला तर त्याच्या